महायुतीत सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवारांना एका प्रकरणातून क्लीन चिट मिळत असल्याचं समोर येत आहे। आता अजित पवारांच्या पत्नी आणि बारामतीतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना देखील मोठा दिलासा मिळालेला आहे। नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिटचं सत्र, अजितदादांसह सुनेत्रा पवारांना दिलासा, ऐन निवडणुकीत क्लोजर रिपोर्ट उघड, क्लीन चिट वरून विरोधकांचा हल्लाबोल। बहुचर्चित कथित शिखर बँक घोटाळ्यामुळे अजित पवारांना अनेकदा राजकीय आरोपांचा सामना करावा लागला। अजित पवारांसह त्यांच्या कुटुंबियांची नावही या शिखर बँक घोटाळ्यात आली। पण आता याच कथित शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना क्लीन चिट मिळाली आहे। तपास यंत्रणेने जानेवारीत सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टचा तपशील समोर आलाय। शिखर बँकेला कोणतंही आर्थिक नुकसान झालं नसून आतापर्यंत 1343 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचा दावा क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आलाय। सहकारी संस्थांना देण्यात आलेला हजारो कोटी रुपयांच्या कर्जाचा मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता। त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणी तपास सुरू केला होता। त्यामुळे नाबार्डच्या वतीने 2007 ते 2011 दरम्यानच्या कार्यकाळातील बँकेच्या व्यवहाराची तपासणी करण्यात आली। त्यानंतर जानेवारी 2014 मध्ये सहकार आयुक्त आणि सादर केलेल्या चौकशीच्या अहवालात बँकेचे कोणतेही नुकसान झालं नसल्याचं म्हटलंय। वास्तविक जानेवारी 2024 मध्ये दाखल झालेला क्लोजर रिपोर्ट अद्याप मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं स्वीकारलेला नाही। या क्लोजर रिपोर्ट विरोधात अण्णा हजारे आणि शालिनीताई पाटील यांनी प्रोटेस्ट पिटिशन दाखल केली आहे। कर्ज वाटप, साखर कारखाने विक्री यामुळे बँकेला कोणतंही नुकसान झाल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याचे या क्लोजर रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय। ऐन लोकसभा निवडणुकीत या क्लोजर रिपोर्टमधील तपशील समोर आल्यानं बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेला हा मोठा दिलासा मानला जातोय। पण याच मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवल्याचं दिसतंय। राज्य बँक गैरव्यवहार प्रकरणात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट दिलेली आहे, काय वॉशिंग मशीन की जाहिरात है ना ती, भाई भ्रष्टाचारियों को छोड़ूंगा नहीं पर अपने साथ लिए बगैर छोड़ूंगा नहीं असं त्यांना म्हणायचं होतं। खरं तर या क्लोजर रिपोर्टमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार आणि आमदार प्राजक्त तनपुरेंनाही क्लीन चिट मिळाली आहे। पण विरोधकांनी थेटपणे अजित पवार आणि सुनेत्रा पवारांना लक्ष करत सरकारला घेरल्याचं दिसतंय। सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळत क्लीन चिटचा बचाव केलाय। चौकशीचा भाग आहे, चौकशीमध्ये जे निष्पन्न झालं असेल त्याप्रमाणे निर्णय झाला। तुमच्याकडे असताना ते क्लीन होते की नाही उद्धवजी, हे सांगा। तुमचे उपमुख्यमंत्री असताना ते क्लीन होते ना, आज तुमच्या बरोबर नाही राहिल्यावर अनक्लीन झाले। ही तुमची दुटप्पी भूमिका जी आहे ही दुतोंडी पद्धतीची वाटते। कथित शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी तपास यंत्रणांनी जानेवारीमध्ये सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टचा तपशील आत्ता जाहीर करण्यात आलाय। ऐन निवडणुकीत क्लोजर रिपोर्टचा तपशील समोर आल्यात राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।